पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपण गेल्या वेळी पाहिलं त्याप्रमाणे एक सूत्र घेऊन आता आपल्याला पुढे जायचं. अर्जुनाला जे कर्म आहे तेही तू योजत नाहीस, जे कर्म केलं जातं तेही तुझ्याकडून केलं जात नाही आणि त्या कर्माचं अधिष्ठानही तुझा अहंकार केलं. हे कर्म मी करतो, हे कर्म मला करायचं आहे, हे कर्म माझ्या हातून घडणार आहे, या तिन्ही गोष्टी सोडून हे कर्म मला करायचं आहे करणारा तू कोण? तू स्वधर्माचं आचरण कर. स्वधर्म हा तुला नेमून दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुला काही निवड करण्याचा अधिकार नाही. त्या स्वधर्माचा अवलंब करत राहणं, तो किती योग्यतेने करणं, किती बारकाव्याने करणं, कर्माच्या ठिकाणी किती अंतःकरणाची उत्कटता ठेवणं, हा विषय तुझ्या हातात. कर्म माझ्याकडून केलं जातं नाही, तुझ्याकडून काहीच केलं जात नाही. करते ती प्रकृती कर आणि त्यामुळे गुणगुणांच्या ठिकाणी व्यवहार करत राहतात, इंद्रिय विषयांशी एकरूप होतात. त्याच्यामध्ये तुझं स्वतंत्र कर्तृत्व, वेगळेपण असं त्यात काही संभवत नाही. आणि हे जर मी माझ्याकरता कर्म करतो असं म्हणत असलास तर ते तू तुझ्याकरता करू शकत नाहीस, ते तू करू नयेस. कारण जेव्हा ते तुला हवं आहे असं समजून जर तू कर्म करशील, ज्या स्वार्थाने कर्म करशील, ती स्वार्थाची परंपरा तुला कुठे घेऊन जाईल. आज बहुतेक आपण त्या गोव्यांपर्यंत पोहोचू. माऊलींनी त्याचं स्पष्टीकरण दिलं की शेवट मनुष्याचा जो अहंकार आहे, तो अहंकार तर त्याला नाचवत असतोच. तर त्या अहंकाराशी, त्या स्वार्थाशी निगडीत राहून जर मनुष्य कर्म करू लागला तर त्याची प्रत्येक पायरीवरती घसरण कशी होत जाते, कसा हळूहळू खाली तो उतरत जातो, त्या संदर्भामध्ये त्यांनी आता पुढे विषय मांडायला सुरुवात केली. आता आपण गेल्या वेळेचा जो विषय सांगितलाय तो हा असा विषय. आता हे जे त्यांचं मत आहे, त्यांनी सांगितलंय की मी तुला हे कुठल्याही प्रकारची आशा आकांक्षा न ठेवता निर्लेप भावाने तुला जे कर्म करायचं आहे ते कर्म अंतःकरण अध्यात्म चेतसा, तुझं चित्त माझ्या ठिकाणी आधी आत्म्याच्या ठिकाणी ठेवूनच हे कर्म कर. सोप्या भाषेत आपण बोललो. आता हा सिद्धांत घेऊन आज आपण पुढे जातो. आता हा सिद्धांत घेऊन आपल्याला भगवंत आणि माऊली त्याचं स्पष्टीकरण देतात. ते आता सांगतात, ये आता पुढचा श्लोक आहे, ये मे मतमिदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावंतो न सूयन्तो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. ते सांगतात आपल्याला
की ये, म्हणजे जे कोणी, सुरुवातीला सांगितलंय त्यांनी की जे कोणी, तेही, तेपी, त्यातला अपी, जे कोणी सुद्धा, म्हणजे तेही काय करतात, तर त्यांनी सांगितले मानवाहा, जे कोणी, जे कोणीही मानव, नुसतं आपण ही लावू त्याच्यामध्ये, जे कोणीही मानव श्रद्धावंत, अत्यंत श्रद्धायुक्त होऊन आणि अनसूयंत, ज्याच्या अंतःकरणामध्ये मत्सर शिल्लक राहिलेला नाहीये, असा अनसूय झालेला, कुठल्याही प्रकारची स्पर्धा, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ, कुठल्याही प्रकारचा मत्सर ज्याच्या अंतःकरणामध्ये शिल्लक राहत नाही, तो नित्यम, तो नित्य, काय मतम इदम, जो नित्य, मी वर सांगितलेलं मत, जे आता आपण बोललो ते, की कर्म जे आहे ते माझ्या प्रित्यर्थ, माझ्या प्रकृतीच्या अधिष्ठानावरती आणि मला समर्पित, असंच जे कर्म आहे ते म्हणाले, मी तुला सूत्र सांगितलेलं आहे कर्मयोगाचं, या सूत्राचं जो जाणून घेऊन या अधिष्ठानावरती, या माझ्या मतावरती, या माझ्या भूमिकेवरती, म्हणाले मे मतम इदम नित्यम, हे माझं जे मत आहे त्या मताचं जो नित्य अनुष्ठान करतो, अनुतिष्ठन्ति, जो मानव, जो मनुष्य त्याचं नित्य अनुष्ठान करतो, ते जे लोक आहेत किंवा अनुष्ठान करणारे असे ते लोक कर्मभिः मुच्यन्ते, ते कर्मातून मुक्त होतात. आता आम्हाला उपदेश चालू आहे, अर्जुनाला उपदेश की आम्ही कर्म करतच राहिलो म्हणजे हे कधी संपणारच नाही का, कारण आम्ही मागच्या प्रारंभ होईल, जो काही आमच्या जवळ गाठोडं बांधलेलं आहे संचिताचं, त्याच्यामध्ये जाऊन पडेल, त्यातलं काहीतरी भोगण्याकरता येईल. म्हणजे कर्म भोगायला इथे यायचं आणि नवीन कर्म करून पुन्हा आम्हाला भोगण्याकरता काही तयारच ठेवायचं, मग हे खंडित कधी होईल? भगवंत म्हणतात इथेच खंडित होईल. ज्याकरता मी तुला सूत्र सांगतो आहे किंवा ज्या पद्धतीने तुला कर्म करायला सांगतो आहे, त्या कर्माचा तू साक्षी हो ना. तुला कुणी सांगितलंय त्या कर्माचं ओझं अंगावर घ्यायचं? म्हणाले जेव्हा आपलं नाही असं ओझं अंगावर घेतो त्यावेळी ते जडच वाटतं. म्हणून काल आपण पाहिलं की जी ओवी आहे ती ओवी आपल्याला सांगते की अरे अर्जुना, तुझ्या देहाचं तुला ओझं होणार नाही, क्वचित तुझं वजन वाढलं तरी होणार नाही. वाढलेल्या वजनाने पाय दुखायला लागतील, पण हे शरीर, हे ओझं आहे, आता हे टाकून द्यावं, फार जड झालंय असं काही मनुष्याला वाटत नाही. पण त्या जड झालेल्या देहामध्ये एक 5 किलोची पिशवी घेतली हातात तर मग मात्र धाप लागते, रस्त्यावरून चालता येत नाही. मग आपण म्हणतो आता काय करणार, आपलं वजन आधीच वाढलेलं, त्यात हे आता 5 किलोचं ओझं घेऊन चालायचं, म्हणजे हे आपल्याला काही झेपत नाही. म्हणजे आपले 2 पाय आपल्या देहाला घेऊन चालतात, पण आपण आपल्या हातात आणखीन एक ओझं घेतलं की ते त्याला जड होतं, हाताला जड होतं, पायाला जड होतं. भगवंत म्हणतात तुला कुणी सांगितलंय ही नसती उठाठेव करायला, ते ओझं अंगावर घेऊच नकोस. म्हणून कबीर म्हणतात कबीरा इष्ट काम दुई को दूर कर दिल से. त्याच्या अंतःकरणामध्ये फक्त भगवंताची भक्तीच आहे, त्याच्या अंतःकरणात द्वैत आता शिल्लकच राहिलेलं नाही. त्यामुळे आम्हाला भय कशाचं नाही. अमन सर बोझ भारी, आमच्या जोच्चलना राह नाजूक आहे, अमन सर बोझ भारी. जे चालायचा रस्ता आहे का नाजूक आहे, म्हणजे काट्या कुठे नाही. कशाचा संदर्भ आहे? उपनिषद. दुर्गम पथस्थत कवयो बदल. हा मार्ग कसा आहे अध्यात्माचा, भयंकर कठीण आहे. या मार्गावरती याची दुर्गमता कशी आहे, तिथे चालणं कसं अवघड आहे. आपण असं कल्पना करावी की हिमालयातल्या 2 दरे आहेत आणि त्या आपल्या समोर इतक्या खोल खोल दऱ्या दिसत आहेत आपल्याला. त्याच्या बाजूने डोंगराचे 2 चोळके आहेत, त्याच्यामध्ये अगदी अंतर थोडं आहे. फक्त आम्हाला उडी मारता येत नाही म्हणून आम्ही मोठीच्या मोठी तलवार घेतली आणि ती धारदार तलवार त्या 2 चोळक्यांच्या मध्ये किंवा त्या 2 डोंगरांच्या शिखरांच्या मध्ये आम्ही पक्की त्या बर्फात रोवून ठेवली
आता त्याच्यावरून म्हणाले आम्हाला चालायचंय. आधी खाली ह्या दऱ्या, इकडनं दरी दिसते, इकडनं दरी दिसते, त्याच्यावरती ही 2 शिखर, त्या 2 शिखरांना जोडणारी तलवार, त्या तलवारीवर पाय ठेवला की त्या धारेनी कापण्याचं, दुधारी तलवार आहे ती, त्याच्यावरती पाय ठेवला की पायाला कापण्याचं भय आहे, आणि जरा असे असे झालं तर तोल गेला तर खाली पडण्याचं भय. म्हणून ते सांगतात दुर्गम पथस्तात कवयो वदंती. इथे कबीरही तेच म्हणतात, कबीरा इश्क का मार दुई को दूर कर दिल से, जो चलना राह नाजूक है हमन सर बोझ भारी. असेल आमच्या डोक्यावरती ओझं मोठं, काय माहिती संचिताचं केवढं मोठं गाठलं असेल आमच्या डोक्यावरती तेवढं मोठं. आम्हाला काय करायचं, कारण सांभाळणारा तो आहे. म्हणून ते आधीच म्हणतात या जगामध्ये आम्ही जे काही राहतो आहोत ते कसे राहतो, मुक्ततेने राहतो. रहे आजाद या जग में हमन को बेकरारी क्या. म्हणाले आम्हाला काही त्याची काळजीच नाहीये. या जगात आम्ही जे राहतो आहोत त्यामध्ये काय त्रास आहे, काय सुख आहे, काय दुःख आहे, आम्हाला त्याच्याबद्दलचं भय नाही. त्याचं कारण असं आहे की आम्ही भगवंताला एकरूप करून घेतलेलं आहे, भगवंताला आम्ही जोडून घेतले. जो बिछुडे है प्यारे से भटकते दर बदर फिरते, हमारा यार है हमें हमन को होशियारी क्या. म्हणून ते म्हणतात की आम्हाला याचं भय नाही. कबीर सांगतात या जगात व्यवहार करताना आम्हाला अडचण नाही. बरोबर ती भाषा आम्हाला समजेल अशी आहे. ही भाषा तत्वज्ञानाची. ही भाषा एवढंच सांगते की हे ओझं तुझ्या अंगावर का, तू करणारा तू का, सोपवून दे. आणि म्हणून भगवंत सांगतात हे जे माझं मत आहे हे मत अर्जुना तू समजून घे. आणि या मताप्रमाणे व्यवहार करणारा मनुष्य या जगामध्ये 100 वर्ष कुर्वन्ने वेह कर्माणी, आपण सारखं म्हणतो जी जी विषेद शतांश समाहा, 100 वर्ष त्याला कर्म करत जगायचंच आहे. आणि याच्याशिवाय न अन्य पंथा विद्यते अयनाय, याच्याशिवाय अन्य मार्गच असू शकत नाही. दुसऱ्या उपनिषदातलं वचन आहे, पण त्यांनी सांगितलं याशिवाय दुसरा मार्गच नाही. आता ते सांगतात हे जे सांगितलेलं आहे मी याच्यावर विचार कर. आणि आता आम्हालाही सांगतात की तुम्ही शहाणे असाल तर कर्म कसं करायचं याचं कौशल्य समजून घ्या. आणि म्हणून मला जोडलं जाणं त्याची व्याख्या दुसऱ्याच अध्यायात केली, योग कर्मसु कौशलम, की ही कुशलता आहे कर्मातली, की जी कुशलता कर्मापासून दूर करून भगवंताशी जोडून देते. आणि म्हणून ते इथे सांगतात हे अनुपरोध मत माझे. म्हणाले या मतामध्ये कुठल्याही प्रकारे भिन्नता येत नाही, अयथार्थता येत नाही. जी ही परमादरे स्वीकारीजे, जे मत मी तुझ्या पुढे मांडतो आहे ते तू अत्यंत आदराने स्वीकार. याचा अर्थ असा निस्संदेह होऊन स्वीकार, संशयरहित होऊन स्वीकार, माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून स्वीकार. मी जे सांगतो आहे ते केवळ तुझ्या कल्याणाचंच आहे ही धारणा ठेवून स्वीकार. श्रद्धापूर्वक अनुष्ठीजे, अनुष्ठान करताना सुद्धा त्याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेव की मी केलेलं माझं प्रत्येक कर्मच माझ्या उद्धाराला कारण आहे. मी केलेलं माझं प्रत्येक कर्मच या जगामध्ये मला यश देण्याला कारण आहे. माझ्या यशाकरता जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाबरोबरच माझं स्वधर्माचं आचरण माझ्या प्रयत्नाला यश द्यायला कारणीभूत आहे. दुसरं कोणी यशाला येत नाही माझ्याकडे, भगवंत येतो. आणि कशा करता येतो, मी स्वधर्माचं अनुष्ठान करतो आहे म्हणून तो माझ्यापर्यंत येतो. म्हणून ते सांगतात अनुष्ठीजे धनुर्धरा तेही सकळ कर्मी वर्ततू, जाणपा कर्म रहितू. सर्व कर्म तू करत असशील, तुला करावं लागेल. व्यवहारातली प्रत्येक गोष्ट अगदी आनंदाने कर, रस घेऊन कर. त्या प्रत्येक गोष्टीकरता जरूर पडतील तितके कष्ट कर. त्याकरता त्यांनी सांगितलं स्वार्थी मनुष्य जितका उत्कटतेने कर्म करतो, जितका जागृततेने कर्म करतो, तितक्या जागृतपणाने कर्म कर, पण जाणपा कर्म रहितू. पण अर्जुना लक्षात ठेव, तू मात्र कर्मरहित असणार आहेस. तुला त्या कर्माचा लेप मात्र नक्की लागणार नाहीये. म्हणून हे निश्चितू करणीय गा. म्हणून हे कर्म करण्यासारखं आहे, किंवा मी सांगितलेलं जे तत्व आहे किंवा मतम मिदम, हे जे माझं मत आहे ते आचरण्यास योग्य आहे.
आता ये त्वेद ये त्वे तदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति नानुतिष्ठन्ति मे मतं सर्वज्ञान विमूढांस्तान विद्धि नष्टान चेतसः. म्हणाले ए तू एतद अभ्यसूयन्तो एत्वेदभ्यसूयन्तो. आता ह्याच्यामध्ये ये तू एतत एतत म्हणजे हे जे माझं मत आहे त्याच्याकडे अभ्यसूयन्तो त्याच्याकडे दोषदृष्टीने पाहतात. नानुतिष्ठन्ती त्याचं न अनुतिष्ठन्ती त्याचं अनुष्ठान करत नाहीत. मे मतम हे जे माझं मत आहे ते त्या मताचं ते अनुष्ठान करत नाहीत. सर्व ज्ञान विमूढांस्तान अशा प्रकारे सर्व ज्ञानांच्या ठिकाणी विमूढ असलेले, मोहित असलेले, अज्ञानी असलेले, अपूर्ण ज्ञान ज्यांच्याकडे आहे असे असलेले अशांना नष्टान असे कल्याणापासून भ्रष्ट झालेले, नष्ट झालेले, की ज्यांना आपलं कल्याण कळत नाही आहे की श्रेय काय आहे, श्रेयस्कर काय आहे, त्यांच्या लक्षात येत नाही आहे. कारण जे श्रेयाचं आहे ते त्यांच्या कल्याणाचं आहे ते त्यांना समजत नाही आहे. म्हणून नष्टान चेतसहा अचेतसहा. अचेतसहा ज्यांचं अंतःकरण योग्य नाही, अचेतसहा विधी हे तू जाणून घे. आणि म्हणून ते सांगतात की हा प्रकृतिमंत होऊन पहिल्यांदा काय सांगितलं, मी जे मत सांगितलं आहे या मताचं तू अनुष्ठान नक्की कर, श्रद्धापूर्वक कर, ते तुला लाभदायी होईल. आता जे या मताचं अनुष्ठान करणार नाहीत, असे जे मूढ आहेत, असे जे मोहाने ग्रस्त आहेत, अशा ये त्वे तदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम माझ्या मताचं ते अनुष्ठान करत नाहीत, ते त्यांच्या ठिकाणी अज्ञानाचा विशेष रूपाने प्रादुर्भाव असल्यामुळे ज्ञानी माणसासारखा योग्य मार्ग त्यांना सापडणार नाही आणि ते कल्याणाच्या मार्गावर जाऊ शकत नाहीत. जे अचेतसहा ज्यांचं अंतःकरण योग्य नाही असे नष्टान चेतसहा. म्हणून ना तरी प्रकृती मंतू होऊनी इंद्रिया लळा देऊनी ते कसे असतात, विमूढात्मा, विमूढ मूढता, अविद्या, अज्ञान याच्यामध्ये अधिक त्यांनी ग्रासलेले किंवा त्यात असणारे असे जे आहेत ते काय करतात म्हणाले, प्रकृती मंतू होऊनी या प्रकृतीला सर्वस्व मानून आपले सर्व व्यवहार करतात. इंद्रिया लळा देऊनी इंद्रियांचे लाड करून, इंद्रियांना जे जसं पाहिजे आहे ते तसं त्यांना देत राहून हे जे माझे मत अव्हेरुनी ओसंडिती, हे माझं मत जे आहे अव्हेरून म्हणजे अनादर करून, ओसंडिती घडा भरला की पाणी कसं ओसंडून वाहतं म्हणजे बाहेर पडतं, म्हणजे ते मत टाकून देतात, ओसंडिती टाकून देतात. जे सामान्यत्वे लेखिती अवज्ञा करूनी देखिती. म्हणाले ते ह्या काय हे सांगितलंय, काय विशेष आहे ह्याच्यात, काय आहे, काही फारसं मोठं आहे असं वाटत नाही किंवा ह्यात काही विशेष आहे असं वाटत नाही. कारण काय, मोठी माणसं जेव्हा सांगतात नामस्मरण करा, नुसतं नामस्मरण करा म्हटलं की समोरच्या माणसाला वाटतं काय विशेष आहे, ठीक आहे, त्याच्यात काय विशेष मिळणार आहे, त्याचे काय लाभ आहेत. म्हणून प्रत्येक जवळजवळ एका माणसाआड एकाला त्याच्यापेक्षा अधिक 100तल्या 90% लोकांना योगाचं आकर्षण असतं. कारण योग किती अवघड आहे, तो कसा समजून घ्यावा, त्या योगाच्या अभ्यासातनं काय मिळतं. पण आज ज्याला योग म्हणून आम्ही आसनं करतो तो योग नव्हे. जो योग म्हणून सांगितला आहे अष्टांग योग पतंजलींनी, तो योग ह्या कीप फिट योगापासून कोसो मैल दूर आहे. तर अभ्यास करणं योगाचं, माऊलींनी आता आपण 6वा अध्याय येऊ तेव्हा पाहूच, माऊलींनी सांगितलंय की बोचरिया चणे खाणे लोखंडाचे, की तोंडात दात नाही आहेत पण पोट भरण्याकरता लोखंडाचे चणे चावून खायला लागले तर जे कष्ट आहेत ते कष्ट ह्या योगमार्गामध्ये आहेत. आणि त्यामुळे ते म्हणतात साधा मार्ग आहे भक्तीचा, नाम घ्या. तुकाराम महाराज सारखे सांगतात ना की चाल केला से मोकळा, बोला विठ्ठल वेळोवेळा, यारे यारे अवघे जण. सगळ्यांनी या, ह्या मार्गाने सगळ्यांनी, कुणीही ज्याला यावंसं वाटेल त्यांनी या. हे असं म्हटलं की आपल्याला वाटतं हे फारच काहीतरी सामान्य आहे,
हे काही फार आचरावं असं नाही. तसं भगवंत म्हणतात की एखादं रहस्य उलगडून सांगितलं, लोकांच्या पुढे ठेवलं की त्याला त्याची किंमत लोकांना राहत नाही. ते सामान्यत्वे लेखिती, त्यांना ते अगदी साधारण काहीतरी आहे असं वाटतं. अवज्ञा करूनही देखिती, अनादर करून त्याच्याकडे पाहतात. हेच का आहे आम्हाला माहिती आहे, हे कितीतरी ठिकाणी आम्ही वाचलंय. का हा अर्थवादू म्हणती वाचाळपणे. वाचाळपणा भगवंतांनी माणसाच्या तोंडात जीभ दिली आहे आणि बोलायला वाणीचं सामर्थ्य दिलंय. म्हणून मनुष्य उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, जशी आपल्याकडे म्हण आहे, तसं मनुष्य जे मनास येईल ते बोलत राहतो. त्याला जे वाटतं ते तो बोलत राहतो. आणि काहीही वाटतं न वाटतं तरी सुद्धा दुसऱ्याला कोंडीत पकडण्याकरता बोलत राहतो. आणि आता काय म्हणतो तो की अहो तुम्ही काय सांगता, म्हणजे भगवंत काय सांगतात की हा फार मोठा सिद्धांत आहे कर्माचा. शेव म्हणाले हा कुठला आलाय कर्माचा सिद्धांत, हे जे काही तुम्ही सांगता आहात ना, हा केवळ अर्थवाद आहे. अर्थवाद याचा अर्थ आपण पूर्वी पण पाहिलाय, पुन्हा एकदा भाऊ, प्रत्येक स्तोत्राच्या शेवटी विद्यार्थी लभते विद्यान, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गतिम, सगळी फल मालिका दिलेली असते की हे स्तोत्र वाचलं तर आपल्याला काय मिळेल. आपल्याला असं वाटतं, म्हणजे ह्यातला जो अनादर करून तत्वाकडे पाहणारा आहे त्याला असं वाटतं की हे कसलं ह्या स्तोत्राच्या शेवटी फल लिहिलंय, हे असं कुठे फळ असतं का, काय या देवाचं हे स्तोत्र लोकांनी वाचावं, मग लोकांच्या अडचणी दूर होतात असं म्हटलं की लोक वाचतात. अशा करता हे लिहिलं आहे. म्हणजे केवळ लोकांना मधाचं बोट लावण्याकरता लिहिलेली फलश्रुती आहे. ही धारणा धरून आपल्याकडे एक वेदांवर आरोप आहे की हा अर्थवाद आहे का. अर्थवाद याचा अर्थ पुष्पित वाणी. भगवंतानी शब्द वापरलाय गीतेमध्ये, आता आपण पहिल्यांदा पाहिला की पुष्पितवाच्या काय, फ्लॉवरी लँग्वेज. भाषेमध्ये भलताच गोडवा आहे, भलतंच आकर्षकपण आहे, मनुष्याला मोहित करण्याचं सामर्थ्य आहे. ही भाषा आम्हाला आकर्षित करते. म्हणजे इथे माऊलींनी टीका करताना असं म्हटलंय की जो अनादर करतो तो म्हणतो ही वाणी पुष्पित आहे, तो म्हणतो ही वाणी अर्थवादात्मक आहे. म्हणजे वास्तविक त्यातनं फल काही नाही आहे, फक्त शब्दांचा फुलोरा आहे, दुसरं काही संभवत नाही. म्हणून ते मोह मदिरा भ्रमले. आता हे माऊलींचं विवरण चाललंय. ते म्हणतात की म्हणाले ही अशी जी माणसं आहेत ज्यांना मी सांगितलेल्या तत्वाच्या विषयी अनादर आहे, ते कशाने भ्रमलेले आहेत, मोहरूपी मदिरेनी त्यांना उन्मत्त केलेलं आहे, भ्रमले आहेत. त्यामुळे विषय विखे घारले. म्हणाले त्यांना कुणी घेरलं आहे, तर विषयरूपी विषानी, त्या विषानी ते घेरले गेलेले आहेत. विषयरूपी अज्ञान पंखी बुडाले, अज्ञानरूपी चिखलामध्ये रुतले आहेत. निभ्रांत मानी, अगदी अर्जुना निशंकपणे हे मान. म्हणजे मी जे सांगतो आहे हे तू निशंकपणाने स्वीकार कर, मनात असं येऊ पण देऊ नको की मी हे जे काही बोलतो आहे हे थोडं चढाव बढाव आहे, असलं काही सांगत नाही आहे. म्हणाले मी जे यथार्थ आहे तेवढंच सांगतो आहे. देखे शवाचा हाती दिधले. आता माऊली पुढच्या दृष्टांताने सांगतात, जे का रत्न वाया गेले. काय करायचं आहे, देहाला प्रेतकाळा आलेली आहे, त्या देहात त्याच्या हातात जर रत्न ठेवलं तर तो त्या रत्नाचा काय उपयोग करणार आहे. ना तरी जात्यांधा पाहिले प्रमाण नोहे. किंवा एखाद्या माणसाला जन्मजातच दृष्टी नाही आणि त्यांनी जर आपल्याला सांगितलं हो हो मी पाहिलं ना असं घडलंय, आता त्याचं का प्रमाण मानणार आहोत आपण. तर ते म्हणतात की अशा प्रकारे का चंद्राचा उदयो जैसा उपयोगा नवचे वयासा. वयासा कावळा, चंद्र उगवला आहे, चांदणं सुंदर पडलं आहे, त्याचा कावळ्याला काय उपयोग, त्याचा चकोराला उपयोग आहे. कारण चकोर त्या चांदण्याकरता आसुसलेलं आहे आणि चंद्राचं चांदणं प्रत्यक्ष त्याच्या मुखात येऊन पडावं याच्याकरता चोच आवासून बसलेलं आहे की त्या चोचीत प्रत्यक्ष येईल ते चांदणं त्याला स्वीकारायचं. ते चकोर पक्षी तलगे माऊलींनी म्हटलंच आहे पहिल्यांदा नमनामध्ये
तो काय करतो? तो फक्त चंद्राचं चांदणं आहे त्याचं सेवन करतो. जसा चातक पक्षी आहे की ढग आलेत आकाशामध्ये, पण आलेल्या ढगांच्या कडून आलेलं पाणी म्हणजे पडलेलं पावसाच्या वर्षावाचं पाणी समोर डबक्यात आहे, तो स्वीकारत नाही. तो पावसाच्या पाण्याचा प्रत्यक्ष थेंब आपल्या चोचीत स्वीकारतो. तोही चोच वासून बसतो. आणि म्हणून त्याने सांगितलं की चंद्र उगवला, एवढं शरदाचं चांदणं आहे, उपयोग काय कावळ्याला? त्या चांदण्याचा त्याला काहीच उपयोग नाहीये. उपयोगा नवचे वयसा मूर्खा विवेक उहा तैसा रुचेल ना. म्हणजे चाललंय कोणाकरता हे सगळे दृष्टांत की जो मूर्ख आहे, ज्याला विचार नाही, जो अविवेकी आहे, त्याला हे जे काही मी सांगितलेलं आहे त्याला हा विवेक समजणार नाही, त्याला हा व्यवहार कळणार नाही आणि रुचेल ना आवडणार नाही. तैसे ते पार्था जे विमुख या परमार्था. आता त्यांच्या निष्कर्षाला येतात. तसंच पार्था हे लक्षात ठेव की जे परमार्थापासून विमुख झालेले आहेत तयासी संभाषण सर्वथा करावे ना. त्यांच्याशी हे विषय बोलू पण नाहीयेत, काही आवश्यकताच नाहीये त्यांना हे सर्व सांगण्याची. म्हणून ते न मानिती आणि निंदाही करू लागती. सांगे पतंग काय साहती प्रकाशाते. कारण त्यांना विवेक नसल्यामुळे, त्यांना विचार नसल्यामुळे ते जे काही बोलतात, ते जे बोलणं आहे ते बोलणं शहाणपणाचं नाही आणि तू जे सांगशील ते त्यांना रुचणारं नाही. लगेच दृष्टांत देतात. म्हणाले पतंग आहे आणि समोर दिवा लागलेला आहे. पतंगाला, त्या पतंग म्हणजे तो पक्षी आपला, तो प्राणी आणि ते चिलटासारखं असणारं एक जीव, तर त्या पतंगाला जेव्हा ते पाहतं, तो दिवा आहे, तर तो कसे दृष्टांत फिरवावेत आणि कसे दृष्टांत वापरावेत ते ज्ञानेश्वरांच्याकडनं शिकावं. नाही तर काय, क्षमा परवाना हा दृष्टांत उर्दू काव्य असो, संस्कृत काव्य असो, की प्रेम कसं, प्रेम स्वतःला नष्ट करेल, पण त्याचा जो ज्याच्यावरती त्याचा म्हणजे त्याचं प्रेमास्पद आहे, त्या प्रेमास्पदाच्या जवळ जाऊन तो त्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. ही संकल्पना म्हणजे त्या ठिकाणी क्षमा परवाना आहे, की तो परवाना आहे, ती क्षमा, ती ज्योत आहे. त्या ज्योतीवरती तो पतंग झेप घेतो आणि आपलं जीवन संपवून टाकतो, त्याग करतो, पण त्या ज्योतीला तो सोडत नाही. इथे माऊलींनी दृष्टांत कसा वापरलाय? म्हणाले अहो तो पतंग आहे आणि त्या ज्योतीच्या ठिकाणी तेज आहे. त्या पतंगाचं सामर्थ्य आहे त्या ज्योतीचं तेज सहन करण्याचं. त्याला त्या ज्योतीचं तेज सहन करता येत नाही, म्हणून तो त्या ज्योतीच्या तेजामध्ये जळून जातो. पूर्ण संकल्पना. असे कितीतरी आपल्याला पुढे दृष्टांत मिळतील की मूळचे जे प्रस्थापित दृष्टांत आहेत त्या प्रस्थापित दृष्टांतांना त्यांनी एक वेगळा आयाम दिलाय. भाषेवरती पूर्ण नियंत्रण असल्यामुळे आणि ती भाषा कशी वाकवावी आणि भाषा कशी वळवावी हे त्या शब्दप्रभूंना माहिती आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीने हा दृष्टांत आला आहे. सांगे पतंग काय साहती प्रकाशात आहे. सांगा बरं, म्हणाले त्या पतंगाला काय त्या प्रकाश, त्या दीपाचा सहन होणार आहे? त्याला जळूनच जावं लागेल, कारण तो राहूच शकत नाही. पतंगा दीपी आलिंगन तेथ त्यासी अचूक मरण. जेव्हा तो त्या दीपाला आलिंगन देतो, कारण का तो अज्ञानी आहे आणि दीप हे ज्ञानाचं प्रतीक आहे. अज्ञान जेव्हा ज्ञानामध्ये जाऊन आपलं अस्तित्व प्रकट करण्याचा प्रयत्न करतं तेव्हा ते राहूच शकत नाही. अज्ञान त्या ज्ञानाच्या ठिकाणी जळून जातं आणि म्हणून त्याला पतंग दीपी आलिंगन तेथ त्यासी अचूक मरण. त्याला निश्चित मृत्यूच आहे. तेवी विषयाचरण आत्मघाता. एक वेगळी शेड बदलली आहे त्यातली, पुन्हा दृष्टांतातली. आणि झेप घेण्याची म्हणजे दृष्टांत बघा कसा आहे. एक फक्त प्रकाशाचं तेज, या तेजावरती पतंग आणि दीप हा दृष्टांत घेतला. दुसरा दृष्टांत त्याचं तेज नाही, त्याचं ज्ञान आणि त्या ज्ञानाचं आकर्षण आणि त्या अविद्येला त्या ज्ञानाचं जेव्हा आकर्षण आहे, ती जेव्हा त्या ज्ञानाला झोंबू पाहते तेव्हा अविद्या नष्ट होऊन जाते. एका वेळी अविद्या आणि विद्या दोन्ही गोष्टी राहू शकत नाहीत.
अविद्येचा नाश होतो, विद्या शिल्लक राहते. आणि त्यामुळे तेथ त्यासी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. त्याप्रमाणे आता विषय वेगळ्या पद्धतीने मांडला आणि त्यांनी असं म्हटलं की जेव्हा अविद्या नष्ट झालेली नाही, ती अविद्या त्या ज्ञानावरती टिकू पाहते आहे, त्यावेळी ती टिकू शकत नाही. तिला आपला आत्मघातच करून घ्यावा लागतो, कारण ती ज्ञानाला ओलांडून पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून तो दीप जितका प्रभावी आहे, पतंग तितका प्रभावी नाही. तो प्रभावी असता त्याच्याकडे फडफड करण्याचं सामर्थ्य जास्त असतं, तर त्याने त्या दिव्यावरती वारा घातला असता आणि दीप विझला असता, पतंग राहिला असता. पतंग राहत नाही, दीप राहतो, कारण त्याचा जीव एवढाच आहे, तो त्या दीपाला काही करू शकत नाही. आणि म्हणून ते म्हणतात तेथ त्यासी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघात. त्यामुळे विषयांचं आचरण करणं हा पुन्हा आत्मघात आहे. सदृशम चेष्टते स्वस्याः प्रकृतेर ज्ञानवानपि प्रकृतिम यान्ति भूतानि निग्रहः किम करिष्यति. म्हणाले सदृशम चेष्टते स्वस्याः, स्वस्याः ह्या ठिकाणी भूतानी, ही जे भूतमात्र आहेत ते कसे आहेत, प्रकृतीम यान्ति. ह्या हे पंचमहाभूत जे आहेत ते प्रकृतीच्या ठिकाणी जाऊन एकरूप होणार आहेत. तसंच म्हणाले ज्ञानवान अपि स्वस्याः, या ठिकाणी जे ज्ञानवान आहेत ते आपल्या ठिकाणी निग्रह, नाही चुकलं, इथे प्रकृती हे स्वस्याः प्रकृतेः सदृशम चेष्टते. ज्ञानवान जे आहेत ते स्वतःच्या ठिकाणी प्रकृती ज्या प्रकारे व्यवहार करते त्या प्रकारे व्यवहार करत राहतात. आणि निग्रह किम करिष्यती, त्याच्याकरता हट्टीपणा करण्याचं कारण काय आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की जी 5 महाभूतं आहेत ती 5 महाभूतं प्रकृतीमध्ये लीन होणार आहेत आणि तिचा सगळा व्यवहार त्या प्रकृतीशी होणार आहे. म्हणजे सगळ्यात शेवट त्या 5 महाभूतांचा कुठे होणार आहे, अव्यक्तामध्ये होणार आहे. ते अव्यक्तात जाऊन पडणार आहेत. आता आपल्याला तो विषय पुन्हा वाढवायचं कारण नाही, अव्यक्तामध्ये जातात एवढं म्हणू. प्रकृतीच्या ठिकाणी जाण्याचं अजून काही सामर्थ्य नाही, ते पोचतील कुठे, अव्यक्तामध्ये. आता ते अव्यक्तात जातात हे आम्हाला माहिती आहे. हा त्यांचा घालून दिलेला सृष्टीचा नियम आहे की ही 5 महाभूतं कुठे जाऊन पडतील, प्रकृतीच्या अव्यक्त स्थितीला. कोणाची, आमच्या देहातली, या जगातली कुठलीही. जेव्हा ती नष्ट होतील तेव्हा ती अव्यक्तामध्ये जाऊन पडतील, त्या प्रकृतीच्या एका विशिष्ट स्थितीमध्ये जाऊन पोचतील. पण हा जो ज्ञानवान आहे तो ज्ञानवान मात्र हे सगळं जाणतो आणि त्याला जाणून तो योग्य तो व्यवहार करतो. त्या प्रकृतीकडे आपला व्यवहार व्यापार सोपवून देतो. त्याला मी करतो, मला करायचं आहे, माझं कर्म आहे, हा अट्टहासही नसतो, हा आग्रहही नसतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं म्हणून इंद्रिये एके जाणतेनी पुरुखे लाळाविना कौतुके आदी करुनी. म्हणून जे ज्ञानी पुरुष आहेत ते इंद्रियांचं लाळाविना कौतुके आदी करुनी, त्यांचा लाड करत नाहीत, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागत राहत नाहीत, इंद्रियांना आपल्यावरती स्वार करून घेत नाहीत. हा गा सर्पेसी खेळो येईल, कदाचित सापाबरोबर सुद्धा खेळता येईल, की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, किंवा वाघाच्या बरोबर राहिलो तरी शेवटपर्यंत वाघ आपल्याशी वैर न करता प्रेमभावानी कदाचित राहील सुद्धा. सांगे हळाहळ जिरेल सेविलिया काई, जर का हलाहलासारखं महाभयंकर विष जरी घेतलं तरी कदाचित ते पचून जाईल. देखे खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे जैसा उधवला. सहजच अग्नी पेटला आणि मग तो न सावरे जैसा उधवला, म्हणजे तो पेटतच गेला, त्याला शांत करता आलं नाही, त्याचा भडका उडाला. तैसा इंद्रिया लळा दिधला भला नोहे,
त्यांनी सांगितलं यातलं काही अशक्य ते शक्य होईल, पण इंद्रियांचे लाड केलेत तर मात्र इंद्रिय कधीच वश होणार नाही. त्या अग्नीसारखं आहे. त्या अग्नीला एकदा पेटवला आणि त्या अग्नीचा एकदा भडका उडला की तो जो भडका आहे तो जसा अधिक उधवला, अग्नी जसा पसरत जातो, तसा इंद्रियांचे थोडे लाड केले की भला नोहे. ती इंद्रिय अधिकाधिक आपल्या आवडीप्रमाणे करण्याकरता उद्युक्त होतात. ती अधिकाधिक अंतःकरणावरती स्वार होतात. आणि म्हणून ते म्हणतात एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोग रचना मिळवावी. म्हणाले एरवी तरी काय सांगावं. म्हणाले ठीक आहे, तुला दुसरं सांगायचं तर अर्जुना हे शरीर पराधीन आहे. का नाना भोग रचना मिळवावी. अशा पराधीन देहाच्या ठिकाणी जे विविध भोग आहेत त्या भोगांच्या करता आपण तरी का म्हणून इतकं लालायित व्हावं आणि त्याकरता म्हणून एवढी धडपड करावी. आपण सायासे करूनी बहुते सकळ ही समृद्धी जाते. काय करतो म्हणाले आपण, त्या शरीराकरता आयुष्यभर इतकी धडपड करतो ते शरीर चालवण्याकरता. आपण सायासे करूनी बहुते, आपण पुष्कळ कष्ट करतो आणि अतिशय कष्ट करून पैसे मिळवतो, घर मिळवतो, शिक्षण घेतो, अनेक प्रकारांनी या देहाला अधिकाधिक सन्मान मिळावा, अधिकाधिक सुख मिळावं, अधिकाधिक त्याला स्वास्थ्याने राहता यावं म्हणून सकळ ही समृद्धी जाते. सर्व प्रकारची समृद्धी आपल्याला प्राप्त व्हावी याकरता उदो असतू या देहाते प्रतिपाळावे का. या सगळ्या गोष्टी मिळतात आणि त्या मिळवून या देहाला सुखात ठेवण्याकरता इतकी धडपड करून रात्रंदिवस त्या देहाचं पालन करावं का. म्हणजे इथे माऊली असं म्हणते की इतका त्या देहाच्या ठिकाणी आपल्याला आसक्त होण्याचं काय कारण आहे की सबंध आयुष्य त्याच्याकरता धडपड 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 करून पैसे मिळवत राहायचे, शरीराच्या सुखाकरता ते वापरत राहायचे आणि दिवस रात्र त्याला कसं सुखात ठेवता येईल एवढ्या एकाच गोष्टीमध्ये आपण व्यस्त राहायचं, व्यग्र राहायचं. इतकी एकदेशीय व्यग्रता, युनिडायमेन्शनल व्यवहार करावा का आपण, की इतका संकुचित व्यवहार आपल्याकडनं व्हावा का. म्हणाले सर्वस्वे शिणोनी येथे आर्जवावी संपत्ती जाते. सगळ्या प्रकारे शीण आपल्याला करायला लागून किंवा श्रम करून अत्यंत परिश्रमाने आपल्याला संपत्ती जाते, निरनिराळ्या प्रकारची संपत्ती मिळवावी. तेथे स्वधर्मू सांडूनी देहाते पोखावे काही. आता त्या ठिकाणी स्वधर्माचं पालन बाजूला ठेवून आपल्या देहाच्या सुखाचाच विचार आपण फक्त करावा का. मग हे तव पाच मेळावा. मग आता हे पाच मेळावा पंचमहाभूतांचा एकत्र मेळावा. शेखी अनुसरेल पंचत्वा. हा जो देह आहे तो पंचमहाभूतांनी बनलेला आहे. शेवटी तो पंचमहाभूतांना जाऊन मिळणार आहे. ते वेळी केला गे गिवसावा शिणू आपुला. त्यावेळी आपण जे कष्ट घेतलेले आहेत ते कष्ट कुठे शोधायला जावेत. कारण ज्याच्याकरता कष्ट घेतले तो निघून गेला, तो काही आमच्याकरता राहिला नाही. आणि आता आम्हाला तो निघून गेल्यानंतर तो असा निघून जाणार आहे तर किंवा गेला तर त्यावेळी हा याच्या कष्टाचं काय करणार आहे. ज्याच्यावरती ह्यांनी ते खर्च केले आहेत आपले कष्ट, ह्यांनी स्वधर्म सोडून दिला आहे आणि स्वधर्म सोडून तो आपल्या देहाच्या सुखाकरताच राहतो आहे. आता साधी गोष्ट आहे, मुलांचे आईवडील भारतात असतात, मुलं परदेशात असतात. इथे भारतातले आईवडील वृद्ध झाले, यथाकाल त्यांचा देह पडला तर इथे असणारी जी आसपासची माणसं आहेत ती मुलांना कळवतात की बाबांनो इथे तुमच्या आईचं तुमच्या वडिलांचं जे देहावसान झालेलं आहे. तर ते सांगतात आम्हाला कुठं वेळ आहे, आम्ही काही तिकडून इकडे येऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही पैसे पाठवून देतो, तुम्हालाच काय करायचं आहे ते तुम्ही तिथे करा. आता हा कोणता स्वधर्म पालन केलेला आहे. म्हणजे आम्हाला वेळ नाही हे ज्या आईवडिलांकरता मुलं म्हणतात की ज्याच्यामुळे ज्या देहाला सुख देण्याकरता तू इतकी धडपड करतो आहेस
त्या देहाचं आत्तापर्यंतचं लहानाचं मोठं करण्याचं, प्रतिपालनाचं, शिक्षणाचं, तुझी सगळी जबाबदारी घेऊन तुझ्या सुखाचं जर कुणी काही प्रतिपालन केलं असेल तर ते त्यांनीच केलं आहे. किमान कुणी आपल्याकरता काही केलंय त्या ऋणाचं तरी स्मरण राहावं. कृतज्ञता, प्रेम, जिव्हाळा, आपल्या कर्माच्या विषयीची निष्ठा, या गोष्टी आणखीन पुढे आहेत. परंतु 1 to 1 ज्यांनी आमच्याकरता केलं त्यांच्याकरता आम्हाला केलं पाहिजे एवढं तर वाटलं पाहिजे. म्हणाले असंही वाटत नाही. आत्मकेंद्रित पण इतकं वाढतं की माऊली म्हणते की आपल्या पलीकडे त्याला जग दिसत नाही. ठीक आहे म्हणाले, इतका आत्मकेंद्रित होऊन जगला आणि जेव्हा देह पडला तेव्हा ज्याच्याकरता शिडला तो कुठे गेला? तो त्याच्याकडे राहिला? त्याच्याजवळ त्यातलं काहीच राहिलं नाही. जे काही आहे, जे आत्मतत्व निघून गेलं, देह निघून गेला आणि ह्यांनी स्वधर्माचं आचरण पण केलं नाही. म्हणजे जे त्या देहानी करायला हवं होतं ते ह्यांनी केलं नाही, उलट त्या देहाकरता मात्र हा करत राहिला. देह भगवंतांनी दिला कशा करता? योग्य ते कर्म करण्याकरता, विहित कर्माचं आचरण करण्याकरता. यांनी त्या देहाकरता काय केलं? देहाचा उपयोग नाही केला, देहालाच सांभाळत बसला, त्याचेच लाड करत बसला. आणि म्हणून ते सांगतात की शेखी अनुसरेल पंचत्वा, शेवटी तो देह पंचतत्वात विलीन होऊन जाईल. ते वेळी केला गे गिवसावा, ज्या देहाकरता एवढा अट्टहास केला, गिवसावा शोधावा. कुठे शोधावा तो देह आता? म्हणून म्हणतात गिवसावा शिणू आपुला. आता तो देह गेल्यानंतर कुणाला विचारावं की बाबा रे, तुझ्याकरता मी इतके कष्ट केले होते, तू गेलास कुठे? तू सोडलंस कसं मला? म्हणून शिणू आपुला, आपला शीण आता कुठे शोधावा? कारण देह निघून गेला. कुणाला प्रश्न विचारावा की तुझ्याकरता मी इतका शिणलो, तू कुठे गेलास? आणि माझा शीण कुठे गेला? त्या शीणाचं मला फल काय? कारण फलाकरता तू त्याच्या मागे आहेस ना. तुझ्या इंद्रियांच्या सुखाकरताच तू त्यांचे लाड करतोस ना. मग जे त्यांचे लाड केलेस त्याचं फल काय मिळालं तुला? तू एवढा कष्टलास, त्या कष्टाचं फल काय? तो देहच तुला सोडून गेला, ती इंद्रियच तुला सोडून गेली. म्हणून केवळ देह मरण ते जाणे उघडी नागवणं. म्हणून म्हणाले केवळ देह भरणं, केवळ देहाचं भरण पोषण करणं, हे आपण आपल्याच ठिकाणी आपली शुद्ध फसवणूक करून घेतो. आपण आपल्याला लुटून घेतो. या लागी येथ अंतःकरण देयावेना. म्हणून एक लक्ष घे की केवळ देह पोषणाकडे लक्ष देऊ नकोस. केवळ देहाला महत्वाचं मानून केवळ त्याचं पोषण हेच तुझं कर्तव्य आहे असं समजू नको. इंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत तौ ह्यस्य परिपंथिनौ. म्हणाले इथे काय होतं? इंद्रियस्यार्थे. आता इंद्रिय जी आहेत त्या इंद्रियांचे अर्थ म्हणजे हेतू, त्यांचे हेतू, त्यांना जे मिळवायचं आहे ते ठरलेलं आहे. त्यांचे हेतू कशात आहेत? लगेच पुढे सांगितलं. रागद्वेषौ, राग आकर्षण आहे, द्वेष त्याच्याविषयीची नावड आहे, हवं आणि नको आहे. की रागद्वेष हे हवं नकोचं स्वरूप आहे. की मला हे असं असावं, मला ते तसं नसावं. माणूस 1 बेडरूम किचन फ्लॅट घेतो आणि मग सारखं म्हणतो मला निदान 2 बेडरूमचा पाहिजे. 2 बेडरूमचा झाला की मग तो म्हणतो नाही आता मुलं मोठी व्हायला लागली, आता 3 बेडरूमचा पाहिजे. म्हणजे माणसाला त्याची आवड आहे ती त्या इंद्रियांना पुढे पुढे ओढत खेचत नेतच असते. आणि ते म्हणतात इथे की रागद्वेषो, नावड कशाची होते? ज्या 1 बेडरूममध्ये राहत असतो किंवा 1 रूम किचनमध्ये राहत असतो त्याचं त्याला आता नाही, हे काय, ती वस्ती पण मला आवडत नाही, ती जागा पण मला आवडत नाही. कारण तो आता असं समजतो की माझं स्टँडर्ड आता अधिक वर आलं आणि म्हणून मी कुणाशी बोलावं, मी कुणाशी बोलू नये, मी कुणाशी व्यवहार करावा, मी कुणाशी करू नये. मनुष्य याच्यात वगळ निगळ सुरू करतो
की तो माझ्या स्टँडर्डचा आहे, मग मी त्याच्याशी बोलीन. तो माझ्या स्टँडर्डचा नाही आहे, मी त्याच्याशी बोलणार नाही. हे जे प्रत्येक गोष्टीत आहे, सुखदुःख आहे, मान अपमान आहे, शीत उष्ण आहे, सगळ्या पातळीवरती अशा प्रकारे रागद्वेष इंद्रियांच्या ठिकाणी इंद्रियांचे हेतू पुरे करणं म्हणजेच रागद्वेषाला आमंत्रण देणं. इंद्रियांना जर तुला काय आवडतं असं म्हणून सुरुवात झाली की इंद्रिय सांगतच मला हे आवडतं, मला हे आवडत नाही, आणि म्हणून ते म्हणतात व्यवस्थित. अशा प्रकारेच त्याच्या ठिकाणी या कारणांनीच व्यवहार होतो. तयोर्न वश्यम आगच्छेत, त्याला कधीही आपण वश होऊ नये. इंद्रियांना आवडतं म्हणून करू नये, हे आपल्याला करायला पाहिजे आहे म्हणून करावं, ही आपली आवश्यकता आहे म्हणून करावं. जेवायला बसल्यानंतर आपल्याला काय आवडतं? तेलकट आवडतं, चमचमीत आवडतं, खमंग पदार्थ आवडतात, गोडाचं आवडतं, तळलेलं आवडतं. हे सगळे पदार्थ इंद्रियांना आवडतात म्हणून खाऊ नये. देहाला आवश्यक आहे त्याच पद्धतीचं देहाला पुष्ट करणारं भोजनच घ्यावं. ते म्हणाले एकदा इंद्रियांच्यामध्ये आम्ही अडकलो की तयोर न वशम आगच्छेत तौ ह्यस्य. म्हणाले कारण काय आहे? परिपंथनौ, वाटेमध्ये राहून आपली वाटमारी करणारे, रस्त्यावर जसे लुटणारे लोक असतात, आपल्याकडे पैसे किती आहेत, आपल्याकडचं काय काय लुटता येईल ह्याच्यावरती जशी त्यांची नजर असते, आणि ते जसे आपल्या मार्गावर असतात, मागावर असतात, तशी ही इंद्रिय आहेत. ती इंद्रिय वाटमारी करणारीच आहेत. त्यांना आम्ही वश झालो की त्यांनी आम्हाला लुटलंच समजा. त्यांनी आम्हाला आमच्या विहित कार्यापासून किंवा श्रेयस्कर कर्मापासून आम्हाला दूर केलं हे निश्चित समजा, असं आपल्याला गीताकार सांगतायत. आता माऊली सांगते, एरवी इंद्रियांची या अर्थासारिखा विषयोपोखिता. इंद्रियांच्या हेतूप्रमाणे जर विषयाला पुष्ट केलं, संतोषू कीर चित्ता आपजेल, त्या क्षणी चित्ताला फार संतोष होईल, बरं वाटेल, अगदी मन अगदी समाधानाने युक्त होईल. परी तो सवचोराचा सांगा तू, जैसा नावेक स्वस्तू जव नगराचा प्रांतू सांडी जेलना. म्हणाले तो ते कसं आहे, ती स्वस्थता, तो आनंद कसा आहे? परी तो सवचोराचा सांगा तू, सगळ्या बाजूनी चोरच आहे, लबाडच आहे, असा चोरांचा जो सहवास आहे, तो सहवास जसा नावेक स्वस्तू, तो कधीच आम्हाला स्वस्थता देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? कारण जोपर्यंत नगरात आहोत तोपर्यंत गोडगोड गोडगोड बोलतोय तो आमच्याशी, कारण त्याला नगराच्या बाहेर पडायचंय आणि आपल्या मदतीने बाहेर पडायचंय. जव नगराचा प्रांतू सांडी जेना, जोपर्यंत त्या गावाची सीमा ओलांडली जात नाही तोपर्यंत तो आपला मित्र आहे. पण एकदा गावाची सीमा ओलांडली की दोन मारून तो निघून जाणार आहे. आमच्या जवळचं जे आहे ते घेऊन लुबाडून निघून जाणार आहे. म्हणाले बापा विषाची मधुरता झणे आवडी उपजे चित्ता, परी तो परिणाम विचारिता प्राणू हरी. म्हणाले अरे अर्जुना, बापा, त्याला बापा म्हटलं, अरे अर्जुना बेटा, विषाची मधुरता झणे आवडी उपजे चित्ता. विष जर मधुर असेल तर आम्हाला क्षणात आवडणार आहे, त्याच्याविषयीची आवड आमच्या मनामध्ये उत्पन्न होते. आता रोज इन्शुलिन घेतोय, ब्लड शुगर 300च्या पुढे गेलेली आहे आणि समोर चांगली श्रीखंडाची वाटी आणून ठेवली. आता काय मधुर लागेल तर का कडू लागणार आहे श्रीखंड? पण विषच आहे मधुमेही मनुष्याला. इतकी साखर वाढल्यावर जर वाटीभर श्रीखंड खाल्लं तर 300ची 500 व्हायला काय वेळ लागतो? म्हणून ते सांगतात बापा विषाची मधुरता झणे आवडी उपजे चित्ता, क्षणात त्याच्या विषयीची आवड मनामध्ये निर्माण होते. परी तो परिणाम विचारिता प्राणू हरी, पण त्याचा परिणामाचा विचार केला तर करणार आहे.
इंद्रियी कामू असे, तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मीनू आमिषे भुलविजेगा. एक लक्षात घ्या म्हणाले, इंद्रियांच्या ठिकाणी फक्त कामना, त्यांना दुसरं काही माहित नाही. या देहाची इंद्रिय आहेत, या देहाची इंद्रिय असून सुद्धा त्यांना देहाची काळजी नाहीये. त्यांना फक्त त्यांची हौस आहे, त्यांची आवड आहे, एवढी पुरी करा म्हणजे झालं. बाकी ते दुसरा कशाचा विचार करत नाही. स्वार्थातला सगळ्यात मोठा स्वार्थ आहे. त्यांना एवढंही कळत नाही की हा जर देह पडला तर हे इंद्रिय उद्या काय खायला उभं राहणार आहे, काय प्यायला उभं राहणार आहे, काय ऐकायला उभं राहणार आहे, काय पाहायला उभं राहणार आहे. पण नाही, या क्षणी फक्त मला हे पाहिजे. म्हणजे स्वार्थी माणसाचं यथार्थ चित्र इंद्रियांच्या रूपाने या श्लोकामध्ये माऊलींनी उभं केले आपल्या पुढे. ते म्हणतात की देखे इंद्रियी कामू असे. कामना अंतःकरणात आहे की नाही हा विषय पुढे म्हणाले. आधी कामना जागी आहे की इंद्रियांच्या ठिकाणी जागी आहे. तो लावी सुख दुराशे. सुख नावाच्या दुराशेला इंद्रिय आम्हाला घेऊन जाईल. कारण ती काही आम्हाला ती आशा किंवा ती इच्छा ही काही आमच्या कल्याणाची इच्छा नाहीये. तरी सुद्धा आम्हाला त्या सुखाचं आकर्षण ती निर्माण करून देते. जैसा गळी मिनू आमिषे भुलविजेगा. जसं त्या जाळं टाकलं कोळ्यानी की त्या प्रत्येक गळाला त्या ठिकाणी मासा लागावा म्हणून ते कणकेचे गोळे लावलेले असतात आणि त्या ठिकाणी तो काटा असतो, त्या काट्याला लावलेले असतो. तो कणकेचा गोळा त्यांनी घेतला की तो काटा त्या माशाच्या तोंडात अडकतो आणि मासा गळाला लागतो आणि तो संपतो. पण त्याला ते कणकेचा गोळा जो आहे ते खाण्याचं आकर्षणच इतकं असतं की जीव जाणार आहे, जाईल याची त्याला पर्वा नसते. मीनू आमिषे भुलविजेगा. परी तया माझी गळू आहे. त्या जे काही लावलेलं आहे आमिष, त्याला त्याच्या आत गळ गळ आहे. तो प्राणाते घेऊन जाईल, तो आपले प्राण हरण करणार आहे. तो जैसा ठाऊआ नोहे झाकले पुणे. तो जसा त्याला कळत नाही कारण त्याचं झाकलेपण आहे. कारण वर कणकेचा गोळा लावलेला असल्यामुळे आत गळ लावलाय हे कळत नाही. तसं आम्हालाही इंद्रियांचे लाड पुरवत असताना हे लाड आम्हाला हळूहळू नाशाच्या दिशेने नेणार आहेत हे आमच्या लक्षात येईल. आम्हाला असं वाटतं बरं आहे आता सगळीकडे आपण पाहत चाललो तर खाली बसायला नको की मांडी घालता येत नाही, जास्त काम करायला नको की शरीराचा तंदुरुस्तीचा भाग संपत जातो, फिटनेस कमी व्हायला लागतो, शरीराने कष्ट करायचे नाहीत, खाल्लेलं अन्न पचत नाही. अशा अनेक गोष्टी. झोपून वाचू नये, मनुष्य पडल्या पडल्या वाचतो, डोळे खराब करून देतो. पेस्ट इतक्या स्ट्रॉंग पेस्ट वापरतो की त्यांनी दात विरघळायची आणि तोंडातली आतली कातडी विरघळण्याची परिस्थिती येते. पण शरीराला सवय होते आणि शरीराला त्याच्याशिवाय स्वच्छ झालंय असं वाटत नाही. दात तोंड स्वच्छ झाले असं वाटत नाही. पण त्याच्यामध्ये इतकी स्ट्रॉंग डिटर्जंट्स आहेत की जी आमच्या दाताला नष्ट करतात, जी आमच्या तोंडाला नष्ट करतात, जी आमच्या आतल्या कातडीला नष्ट करतात, त्याच्यावर परिणाम करतात. पण आम्हाला ते जे पटलंय, त्याचा वास पटलाय, त्याची चव पटली आहे, त्याचा फेस पटलाय, झालं. मनुष्य त्याचा एक एक प्रकाराने त्याच्याशी जोडला जातो, त्याच्या आहारी जातो, त्याचा अंकित होतो. त्याच्या ठिकाणी जे घडतं ते म्हणाले या ठिकाणी काय घडतं तर परी तया माझी गळू आहे, जो प्राणाते घेऊन जाईल, तो जैसा ठाऊआ नोहे झाकले. ह्या बारीक सारीक गोष्टीत आम्हाला समजत नाही. पुढे पुढे जेव्हा आम्हाला कळतं दातात फटी पडायला लागल्या, दात कमजोर होत आहेत, दाताची ताकद कमी होते आहे की मग आपण सगळ्या पेस्टचे एक एक जाहिराती बघायला लागतो. रामदेव बाबांची पेस्ट कशी आहे की इकडे लगेच कोलगेटवाले सांगतात की आता आमची पेस्ट आहे आधी मिंटची, आता मिंटच्या पेस्टनी, अरे तुझ्या पेस्ट मध्ये मीठ नाहीये, आता मिठाची पेस्ट, आता मिठाच्या बरोबर आणखीन एक काहीतरी की सुरू की एकानंतर एक आकर्षण इकडे दाखवलं जातं. आम्ही झालेल्या नुकसानीला भरून काढण्याकरता
दुसरं काहीतरी शोधत आहात. तसं त्यांनी इथे म्हटलंय की तो जैसा ठाऊआ नव्हे झाकले पण, त्याच्या आत झाकलेलं आहे. आता दिवसेंदिवस आम्ही भोजन बनवतो, प्रेशर कुकर, आम्ही भोजन त्याच्यामध्ये वापरतो, ती भांडी ॲल्युमिनियम. आता नवीन सगळीकडे जगामध्ये शोध लागले, ॲल्युमिनियम बिलकुल वापरून ॲल्युमिनियमचा परिणाम किंवा त्याच्यामधलं विघटन हे उष्णतेबरोबर फार जोरात होतं. आणि तुम्ही त्या ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये डाळ शिजवा, भात शिजवा, त्याची फूड व्हॅल्यू 0 होते, काही त्याचा उपयोग नाही. आता नवीन आलं आहे की प्रेशर कुकरमध्ये सुद्धा अन्न शिजवू नका. अन्नाची म्हणजे फूड व्हॅल्यू कमी होते, अन्नाचं पोषण मूल्य संपून जातं, त्याच्यात काहीच राहत नाही पोषण मूल्य. मग आता काय करा, आता पितळेच्या पातेल्यात शिजवा. आता असं आहे, सगळी पितळेची पातेली घरातून मोडीत टाकली होती, आता दुकानदाराकडे जाऊन पुन्हा ती जड पातेली. मग आता इतकं दुःख होतं की अहो आमच्या घरात केवढी मोठी पातेली, केवढी जड पातेली, आता हे एवढंच पातेलं घ्यायला इतके पैसे लागले. पण काय करणार, आम्ही त्याच्या आकर्षणात होतो. आम्हाला ते प्लास्टिक, आम्हाला ते ॲल्युमिनियम, आता याच्यात तळू नका, याच्यात बनवू नका, यातलं खाऊ नका, असा स्वयंपाक करू नका. आता जेव्हा हे यायला लागलं तेव्हा आम्ही जे अन्न खातो आहोत ते आम्हाला पुष्ट करूच शकत नाही, असं जेव्हा त्या पोषण मूल्यांकाचा विचार करता लक्षात आलं, त्यावेळी हे बदलावं लागलं. पण आम्हाला किती सोयीचं वाटलं. आता पितळेचं पातेलं वापरताना 10 वेळा त्रास होतो ते कळायला लागतं. तरी स्टीलची भांडी बरोबर धुतली, पितळेची भांडी घासायचं म्हणजे कोण व्याप आहे, ही तांब्याची भांडी घासायची म्हणजे कोण व्याप आहे. आता तर पुन्हा नवीन सांगितलंय, आता त्या नॉनस्टिक वरती पोळ्या करू नका, लोखंडाच्या तव्यावरच पोळ्या करा, याच्यामध्ये जे लोह मिळतं त्या प्रत्येक पोळी बरोबर ते घ्या. म्हणजे मनुष्य जो इंद्रिय सुखाच्या मागे लागला तो त्याचा इतर विचार न करता, त्याच्या लाभाचा विचार न करता माणसांनी सहज सोडून दिली. तसं ते म्हणतात, तो मासा जो आहे तो आपल्या जीवाचा आधी विचार करत नाही, त्याला फक्त दिसतं ते आकर्षण. तो काय भुलालासी वरली या रंग, वरचा रंग आहे तो मनुष्याला भुलवतो आणि त्या रंगाबरोबर तो वाहवत जातो. आणि जेव्हा नाशाची वेळ येते तेव्हा त्याला सगळं सुचायला लागतं की अरे हे असं करायला नको होतं, अरे तसं करायला नको होतं. म्हणजे आता त्या पतंजली योग विद्यालयामध्ये जे तेल बनेल ते तेल आमच्या गावात केव्हा येईल तेव्हा आमच्या गावात आलेलं तेल आम्ही वापरतो. म्हणजे आता पुन्हा ब्रँडेड, ह्यावरून आमच्या इंद्रियांची आवड तिकडे जाऊन झुकली की आता हे आवडत होतं, आता फक्त पतंजली, आता फक्त रामदेव बाबा, मग आता ते देतील ते खरं. अरे पण आमच्या इथे लोकल उभं राहिली. आता जी परिस्थिती आहे, असो आपल्याला त्या विषयात फार खोलात जायचं. पंचांग सुद्धा खरेदी करणं हा आपल्याकडे प्रकार नव्हता. आपण जिथे राहतो त्या अक्षांश रेखांशाचं पंचांग बनवणारा एक जोशी असायचा. तो ते पंचांग बनवायचा, म्हणजे तो रोजचा दिवस काढायचा, आपल्या घरी येऊन सांगायचा की आज इतके वाजता तिथी सुरू झाली, आता ती तिथी इतके वाजेपर्यंत आहे. या अक्षांश रेखांशातलं पंचांग जे आहे ते पंचांग आम्हाला ऐकायलाच मिळत नाही, पाहायलाच मिळत नाही, त्याच्याप्रमाणे आम्ही व्यवहार करत नाही. एक स्टँडर्डाइज पंचांग आहे, जसं स्टँडर्डाइज दूध पितो, माहित नाही त्या दुधात काय, कारण सगळं स्टँडर्डाइज आहे, कारण करावंच लागेल, कारण आम्हाला कष्ट नको. आणि वैयक्तिक पातळीवरती याच्याकरता श्रम करण्याची तयारी नको. अनेक गोष्टी त्यांनी सांगितलं की आम्ही एकदा वरच्या आकर्षणामध्ये अडकलो की कसं जीवन बदललं. आणि आम्हाला असं वाटलं की आमच्या देशामध्ये आम्ही फार मागासलेलो. म्हणजे आमचं एकच उदाहरण आहे की 12व्या शतकामध्ये जेव्हा गॅलिलिओ आणि कोपर्निकसांसारखे शास्त्रज्ञ परदेशात निर्माण झाले त्यावेळी हा भारतातला मानव चकमकीने अग्नी पेटवत होता. आणि आज आम्ही जर पाहिलं तर आमची सगळी जी शास्त्र आहे ती ज्या पद्धतीने विकसित झालेली आहे त्यांचा जर विचार केला तर ती माणसं कितीतरी पुण्य होती, त्या माणसांनी कितीतरी प्राप्त केलेलं होतं, त्यांचा विचार कितीतरी असा आहे
1200 वर्ष जेव्हा एक समाज पारतंत्र्यात राहतो तेव्हा त्याचं किती नुकसान होतं याचा आम्ही कधी विचार नाही केला. असं आपल्याला इथे ते नकोय. आपल्याला इथे एवढंच पाहिजे की आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये इंद्रियांच्या आवडीनिवडीनुसार, आणि इंद्रिय ही फक्त डोळे ज्याला भुलले त्याबरोबर डोळ्यांना जे पटलं ते डोळे करतात. की डोळ्याला जर हे अशा वस्तू आवडल्या तो सगळ्या डिस्कार्ड करतो पहिल्या, आणि जे त्याच्या डोळ्याला पटलंय ते. शरीराला वस्त्र आहे, त्या वस्त्रांचा स्पर्श आहे, त्याला ज्या वस्त्रांचा स्पर्श पडला ही पहिली कसली सुती कापड, त्याला फार मेंटेनन्स आहे, काही नको आता सिंथेटिकच आहे. ती सगळं गेलं सुद्धा की दुसरं आलं. ते म्हणतात इंद्रिय आम्हाला नाचवत राहा, आम्ही आमच्या ठिकाणी गटून उभं राहावं असं होत नाही. आणि म्हणून पैसे अभिलाषे ये जे झिजलं, तरी विषयाची आशा धरिजेल, तरी बरपडा होई जेल क्रोधानळा. क्रोधाचा अनल म्हणजे अग्नी. आता ही अभिलाषा वाढवत चाललास की म्हणाले जरी विषयाची आशा धरिजेल, आता ते विषय आपल्याला मिळावे याची जर तू आशा करू लागलास तर म्हणाले तुझं काय होईल, तू त्या क्रोधाच्या अग्नीमध्ये पडून स्वतःला भाजून घ्यावं लागेल. याचं कारण असं की अभिलाषा संपतच नाही. माझ्या ओळखीच्या एका जवळ 80च्या आणि टप्परवेअरचा व्यवसाय होता. तर ही भांडी ती भांडी ती भांडी तर म्हटलं अहो तुम्ही खूपच प्रकार केली आहे, खूपच व्हरायटी. अहो म्हणाल्या आमच्या घरात बोलू, माझा मुलगा आता नाहीये म्हणून तुम्हाला सांगितलं. माझ्या मुलांनी मला सांगितलंय आई तुला हे एवढं कपाट आणून दिलं, या कपाटात तुला जी टप्परवेअरची भांडी ठेवायची ती ठेव, की आजच्यापेक्षा एक भांड तू घरात जास्त ठेवलंस तर मी सगळी भांडी तुझी फेकून देईन. म्हणजे अहो मला इतके आवडतात, मी माझ्याकडे भांड आलं की आधी 6 भांडी मी ठेवली आणि मग बाकीची भांडी विकायला ठेवली. त्या म्हणाल्या माझं हे वेड आहे त्या टप्परवेअरच्या, माझ्या मुलाला पसंत नाही. माझ्या मुलांनी माझ्या भांडी घेण्यावरती रिस्ट्रिक्शन ठेवलंय. म्हणजे मी माझ्या लोखंडाच्या कपाटात ठेवली, मी माझ्या स्टीलच्या कपाटात भांडी ठेवली, पण मी घ्यायची काही थांबत नाही. कळले, हा जो अभिलाषा आहे ती अभिलाषा माणसाला कुठे घेऊन जाईल. खूप मजेत छान सांगतात त्या कशा व्यवहार करतात, मुलगा कसा रागावतो, त्यांनी कसं ते ठेवायला करून दिलंय, आणि मग मुलाला या कसं सांगतात हीच भांडी कशी उत्तम आहे. आता म्हटलं त्यांना म्हटलं आता एक दिवस येणार आहे की ज्या दिवशी लोक सांगतील की ही भांडी उत्तम नाही, म्हणजे काढून टाकीन, जी चांगली येतील ती आपण ठेवायला. आपल्याला काय म्हणेल. इथे त्यांनी सांगितलं तसं इथे की मनुष्याला जे त्याची अभिलाषा आहे ती पुरी झाली की त्याला बरं वाटतं, नाही पुरी झाली की त्या क्रोधाच्या भक्षस्थानी पडावं लागतं. जैसा कवळोनिया पारदी घातेची ये संधी आणि मृगाते बुद्धी साधावया. कसे म्हणाले हे विषय आहेत, कसे माणसाला घेरतात, ते जर नाही पुरे झाले त्यांनी आपल्याला इथे खरा संदर्भ याचा काही नाही. पण माऊलींना पुढच्या श्लोकांच्या गटात एक विचार इंट्रोड्यूस भाष्य, त्यांना जो विचार विशेष रूपाने आपल्या पुढे मांडायचा आहे तो जरा आधीच थोडासा मांडून घेऊ. आता इथे वास्तविक हा जो क्रोधानल आहे काही आवश्यक नाही. क्रोध अनल या ठिकाणी कुठेच त्यांनी सांगितलेलं नाही. हे रस्त्यावरती वाटमारी करणारे इथपर्यंत, याचा काही त्याला क्रोध आला त्याचा काही प्रश्न असा विषय नाहीये. पण त्यांनी आमच्या पुढे ही जी आशा आहे ती कशी क्रोधाला कारणीभूत होते हे जे त्यांना पुढं मांडायचं आहे ते त्यांनी एका ओवीमध्ये आमच्या पुढे प्रकट करून ठेवलं. एक विषय आमच्याकडे त्याचा म्हणजे उपोद्घात केलेला आहे, विषय आमच्या पुढे फक्त उपक्रम केला विषयाचा या ठिकाणी. आता ते पुढे म्हणतात जैसा कवळोनी या पारदी घातेची ये संधी. त्याला घात करायचा असतो कुणाचा, मृगाचा, आणि त्याची संधी कशी शोधतो तो, आणि मृगा ते बुद्धी साधावया. त्या मृगाला सगळ्या बाजूनी घेरायचंय आणि बरोबर त्याचा वेध घ्यायचा आहे. म्हणून घातेची आहे संधी, त्याचा घात करण्याची संधी तो बरोबर घेतो. एथ तैसीची परी आहे,
इथे सुद्धा तीच रीत आहे या विषयांची आणि इंद्रियांची. म्हणून संगू हा तुझ नोये, पार्था दोन्ही काम क्रोध हे घातुक जाणे. म्हणाले हे बघ लक्षात ठेव की हे इथे तसंच आहे, पद्धती तीच आहे. काय आहे? म्हणून संगू हा तुझ नोहे, म्हणून या इंद्रियांचा आणि विषयांचा संग ह्यात तू गुंतू नकोस. पार्था दोन्ही काम क्रोध हे घातुक जाणे. कशाचा परिणाम सांगायचा आहे त्यांना? इथे राग आणि द्वेषाचा. राग म्हणजे आसक्ती जेव्हा आहे तेव्हा काम आहे, आणि जेव्हा द्वेष आहे तेव्हा क्रोध आहे. ते म्हणतात तुझं हवं आणि नको हे दोन कोणत्या गुणामध्ये परिवर्तित होतात, त्याचा संस्कार कोणत्या पद्धतीने होतो? कामक्रोधाने. कामना बळावत जाते आणि नाही मिळालं की क्रोध बळावत जाते. जसं लहान मुलांना आता नवीन पुन्हा थिअरी आली की लहान मुलांना वाढवताना त्यांना नाही म्हणायला शिकवा. सगळं त्या मुलांच्या मनासारखं करायचं, त्याला रागवायचं नाही, त्याला शिस्त लावायची नाही. पण एक दिवस असा येतो की त्या मुलाचं सारखं ऐकत राहणं ही त्याची सायकोलॉजी काय बनते, त्याची मानसिकता अशी बनते मी जे म्हणेन तसंच झालं पाहिजे, मी जे बोलेन ते सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, मी जे करेन त्याचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे. मग जेव्हा आजी आई सांगते हे बघ आता तू मोठा झालायस, आता इथे असं नाही करायचं, आम्ही बोलतोय ना मोठी माणसं, तू आज जा, त्याचा केवढा घोर अपमान होतो. त्याला पटत नाही, त्याला आवडत नाही. म्हणजे तो बिचारा दोनच गुणांनी युक्त होतो. एक, माझं ऐका तर मी खुश आहे, आणि माझं न ऐकाल तर मी रागवणार. संतापतात मुलं, आणि ज्या प्रमाणामध्ये त्यांची आवड जोपासली जाते याच प्रमाणामध्ये रागाचा उद्रेक असतो. काही वस्तू घेतात फेकून देतात. म्हणजे मी अशी मुलं पाहिली घरातल्या त्यावेळची गोष्ट की घरामध्ये तो ट्रान्झिस्टर किंवा 2 in 1 5व्या मजल्यावरून मुलांनी खाली फेकून दिलं. का तर आई मला असं म्हणाली, मला नाही आवडत. किती लहान मुलं, 4 आणि 5 वर्षाचं मूल घरामधली एक गोष्ट खाली फेकून देते, आणि ज्यांनी फेकलं आहे त्याचे आवडून बघा कसं कशी मुलं असतात. ते म्हटलं कशी मुलं असतात काय, 2 तोबाडीत मारा त्याला की हे असलं पुन्हा फेकता कामा नये. कौतुकाने काय सांगताय? कारण शेवटी ते कशात परिणत होत? कामना आणि क्रोध हे आम्ही स्वीकार आणि अस्वीकार या दोन्हीलाही जोपर्यंत माणसाचं मन तयार होत नाही, हा ठीक आहे आपल्याला असं करायचंय, नाही कर ठीक आहे ना, काही बिघडलं. आता या सगळ्या सिरियल्स ज्या आहेत ते हेच सगळं शिकवत, दुसरं काही नाही. की मी जे म्हणेन ते खरं, ते नाही झालं की त्याच्या मागे केवढं नाट्य उभं करतात, आणि ते सगळं जे आहे एक एक सोडवायला त्यांचे 4-4 एपिसोड एक आठवडाभरा निघून जातो. आणि त्यामुळे समोरच्या लोकांना मला माझी स्पेस पाहिजे, मला माझ्या मनासारखं झालं पाहिजे, मी म्हणेन तसंच लोकांनी ऐकलं पाहिजे, ही एक मानसिकता आम्ही रूढ करत जातो. आणि आमचं तत्वज्ञान सांगतं ही मानसिकता मनुष्याला स्वास्थ्य देऊ शकते, ही मानसिकता मनुष्याला खड्ड्यात घालणार. त्यापेक्षा आता काय समोर आलंय हे असं ठीक आहे, असं घडायला लागणार आहे का, असं करावं. एकूण परिस्थितीचा अंदाज घेऊन रागावणं योग्य आहे का, गप्प बसणं योग्य आहे का, काही न बोलणं योग्य आहे, तारतम्याने विषय जायलाच लागेल. आणि त्या पद्धतीने प्रत्येक माणूस वागला तरच स्वास्थ्य मिळेल. कारण कुणाच्याही मनाप्रमाणे किंवा अनुकूलतेप्रमाणे कधीही परिस्थिती सारखी मिळेल असं मनुष्य धरू शकत नाही. असं कसं होईल? सर्व काल आपल्याला जे वाटतं तशी अनुकूलता परिस्थितीची कशी मिळेल? नाही मिळणार. आपल्याला तडजोड करावीच लागेल. अरे दुसऱ्याची पण काही अनुकूलता आहे की नाही, दुसऱ्याचा विचार आम्ही करणार की नाही. आणि हे सगळं जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान जगात जगण्याकरता शहाणं करणारं तत्वज्ञान. ते आम्हाला सांगतात की एथ तैसीची परी आहे, म्हणून संगू हा तुझं नव्हे, पार्था दोन्ही काम क्रोध हे घातुक जाणे. सांगताहेत विषय की रागद्वेषाची. पण आता ते पुढे जिथे जायचं आहे ते असं आहे की कामक्रोधाचा काय परिणाम आमच्यावरती होत जातो, आणि त्या कामक्रोधावरती या जगामध्ये काय काय सगळं रामायण महाभारत त्या कामक्रोधावरच घडलं आहे का?
सगळ्या गोष्टी ज्या घडतात जगामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत, त्याच्यामध्ये कामनेतून उत्पन्न होणारा अहंकार, हे सगळं मनुष्याला पुढे पुढे विनाशाच्या वाटेवर कसं घेऊन जातं ते त्यांनी आता आपल्याला इथे हळूहळू त्याचा सुतोवाच करायला सुरुवात केलेली आहे. म्हणून ते सांगतात, कामक्रोध हे घातुक जाणे, म्हणून हा आश्रयोची न करावा. म्हणून याचा आश्रयच करू. कामना आणि क्रोध या दोनही गोष्टी आपल्यापासून दूर कराव्या. आणि मग काय करावं? स्वधर्माचं आचरण. समोरचा माणूस माझ्या विरुद्ध आहे असू दे ना, त्याला माझ्याशी बोलायचं नाही, नको बोलू दे. पण त्याचा माझा संबंध असा आहे की मला त्याच्याशी बोलणं हे माझं कर्तव्य आहे. आपण बोलणं, आपल्याला जे करायचं आहे ते आपण करणं. त्यांनी नाही म्हटलं, नाही, त्याला जे म्हणायचंय ते म्हणू दे. पुन्हा उद्या त्याच्याकरता जे करायचंय ते आपण करणं. आपल्या बाजूनी कधीही कर्मयोग सांगतो, कधीही प्रतिक्रियावादी आपण होऊ नये. नेहमी क्रियावादी. समोरचा असा वागला म्हणून मी असं वागलो नाही, मला असं वागायचंय म्हणून. आणि मी असं का वागणार? कारण हे योग्य आहे. हे असं वागणं योग्य आहे म्हणून मी असं वागलो. समोरच्याला पटलं नाही, समोरच्याला आवडलं नाही, समोरचा माझ्याशी फार चांगला नको बोलू दे. एक आहे नेहमीच आपल्या मनामध्ये, मी नेहमी माझ्यापुरतं एक सूत्र ठेवलंय की आपल्या हातात कात्री घ्यायची नाहीये, सुईदोरा घ्यायचा. कापायला वेळ लागत नाही, शिवायला वेळ लागतो. आपण फक्त सुईदोरा घ्यायचा, कापणाऱ्यांनी कापत बसावं, आपण आपली शिवत बस. बस, आपलं काम जोडण्याचं आहे, आपलं काम कापण्याचं नाही. कारण असं आहे, या जगामध्ये जगताना कुणीच कुणाला सोडून राहू शकत. ह्या जगाचं एक सूत्र आहे, परस्पराश्रयत्व. जे अनेक सूत्र आहेत या जगातली, त्यातलं एक आहे की आम्ही सगळे एकमेकांवरती अवलंबून, आणि सगळी सृष्टीच जर एकमेकांवर अवलंबून आहोत, तर मग ह्या सृष्टीतला कोण या सृष्टीपासून वेगळा राहून किंवा आपल्याला अलग करून सुखात जगू शकेल? नाही जगू शकेल. आपल्या मर्यादेपर्यंत ज्या लोकांच्या सहवासात आपण येतो तेवढ्या सहवासामध्ये शक्यतो सांभाळावे. दोन सूत्र मी माझ्यापुरती ठेवली. एक, आपल्या हातात सुईदोरा घ्यायचा, आणि दुसरं, आपण दार कधी बंद करायचं नाही. आपल्या बाजूनी कुणाचंही दार आपण बंद करायचं. आपल्याला बोलायचं नाही, आपल्याला त्यांच्याकडे जायचं नाही, असं आपण म्हणायचंच नाही. आपण कायम दार उघडं ठेवायचं. या, आलात आनंद, तुम्ही एवढा आग्रहाने बोलावलं, जरूर आम्ही तुमच्याकडे येऊ. तुम्ही कसे वागता आम्हाला कळत नाही का? कळतं, मनात ठेव. पण लौकिक व्यवहार जो आहे तो व्यवहार स्वधर्माचं आचरण म्हणून करायचं. आणि त्यामुळे त्यांनी का कामक्रोध दूर ठेवायला सांगितले? आम्ही स्वधर्म आचरणामध्ये राहिलो की आम्ही या कोणाच्या जवळ जातच नाही. आणि आपल्याला करायचंय काय? कशाच्याही मध्ये फार गुंता करून, कशाच्याही मध्ये फार पडून आपल्याला काही साधायचं नाहीये. परंतु कशापासून तुटायचं, तोडायचं नाही. आपल्याकडून आपण राखावी बहुतांची अंतरे. समर्थांनी सांगितले, शक्यतो आपण कुणाच्याही बाबतीमध्ये त्याला तोडण्याचा प्रयत्न नाही. ठीक आहे, असं तुझ्या मनात आहे, बरं चला, असं मला वाटतं. एक दिवस नक्की येतो, 100 वेळा प्रसंग. कारण काय आहे, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भगवंतानी सत्वगुण देऊन ठेवले. असेल तो रजोतमानी मलिन अधिक आपल्या दृष्टीने, आणि आपल्याला असं वाटत असेल की आपण अधिक सत्वगुणी आहोत, त्यामुळे आपण आपल्या बाजूनी वाईट वागत नाही, असं आपल्याला वाटत असेल, त्याच्यातही अहंकार आहे, त्या रजतमामध्येही अहंकार आहे. असे कोण आपण कुणी जरी झालो तरी असे फार वरच्या पातळीवर, पण व्यवहारातली साधी माणसं आहोत. पण असा कोणता तरी दिवस येईल की ज्याच्या अंतःकरणातला सत्वगुण आहे तो त्याच्या रजतमावरती मात करेल, आणि तो त्याला सांगेल की बाबा हे तू करतोयस हे चुकतंय. आणि ज्या दिवशी त्याला कळेल आपण करतोय हे चुकतंय, त्या दिवशी परिस्थिती बदलून जाईल. तोपर्यंत आपल्याला साईबाबांचं वचन आहे, श्रद्धा आणि सबुरी. चांगल्या गोष्टीवर श्रद्धा ठेवावी आणि आपण शांत राहावं, बस. कारण त्याला पर्याय नाही. म्हणून भगवंत इथे सांगतात की इंद्रियांच्याकडे आम्ही गेलो
की तिथे पहिलं द्वंद्व सुरू झालंच, आवड नावड. आणि माऊली लगेच इथे सांगतात, पुढे आहे श्लोकात, पण माऊलीने लगेच सांगितलं की आवड नावडीला तुम्ही स्वीकारलं की तुम्ही कामक्रोधाला स्वीकारलंच आहे. आणि एकदा तुम्ही त्याच्या कैयात गेलात की ते तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जातील काही सांगता येत नाही. आणि म्हणून ते आपल्याला पुढे सांगतात, कामक्रोध हे अति अष्ट आहे, म्हणून हा आश्रयोची न करा. म्हणून याचा आश्रयच करून मनीही आठवो न धरावा. या गोष्टी आठवूच नाही. आपल्या मनामध्ये प्रत्येक गोष्टीच्या करता जरूर एक स्क्रीनिंग असत. प्रत्येक विचाराला गाळला पाहिजे विचार. आणि हा ठेवायचा आहे का नाही ठेवायचा, हा विचार क्लेशकारक आहे, हा विचार संबंधाला बाधक आहे, हा विचार आपल्या मनाला अधिक संकुचित पण देणार आहे, ठेवायचा नाही. विचार काढून टाकायचे. जे ठेवायचे विचार आहेत चांगलेच विचार फक्त ठेवायचे. हे ह्याच्या भानगडीत म्हणून ते म्हणतात, त्याचा आठव पण करून त्याचा आश्रय ठेवू नये. म्हणून हा आश्रयोची न करावा, मनीही आठवो न धरा. त्याची आठवण सुद्धा करू नये आपण. एकू निजवृत्तीचा ओलावा नासो निधी. पण एक करावं म्हणाले, फक्त स्वधर्माचा ओलावा जिव्हाळा आपण सोडू नये. कोणत्याही स्थितीमध्ये आपल्याला स्वधर्माचं आचरण करायचं. स्वधर्म म्हणजे काय, शेवटी योग्य वागणं, माणुसकी. ज्या पद्धतीने वागलं असता आपल्यालाही त्रास होणार नाही आणि दुसऱ्याच्याही स्वातंत्र्यावर आम्ही घाला आणणार नाही, त्याच्याही मनाचं स्वास्थ्य आम्ही बिघडवणार नाही, त्यालाही आम्ही त्रासात संकटात पाडणार नाही. झालंच पाहिजे आमच्याकडून. शेवटी स्वधर्म काय, आमचा व्यवहार काय, त्याच्यामध्ये सगळ्यांच्या अंतःकरणाला समाधान देणं हाच त्याचा व्यवहाराचा उपयोग आहे. श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठिता स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा. त्यांनी सांगितलं, एकच गोष्ट लक्षात ठेवा. मी म्हणाले, आपण स्वनुष्ठितात म्हणजे उत्तम प्रकारे आपल्या धर्माचं अनुष्ठान करावं. स्वधर्म ते कसं, परधर्मात विगुणः स्वधर्मो श्रेयान. म्हणाले, उत्तम दिसत आहे समोर त्या धर्माचं स्वरूप, दुसऱ्याचा धर्म आहे. आपल्याला दिसतंय की आपल्यावरती जबाबदारी आपल्या कुटुंबामध्ये वेगळ्या प्रकारची आहे. त्यामुळे आपल्याला पुष्कळ उच्च शिक्षण घेता येणार नाही. आपल्याला लवकर नोकरीला लागलं पाहिजे, लवकरात लवकर कुटुंब चालवता येईल अशा प्रकारची नोकरी धरली पाहिजे. त्याकरता काय शिक्षण घेतलं पाहिजे. आपली पुष्कळ हुशारी आहे, पुष्कळ गोष्टी आहेत, पण ठीक आहे, त्या सगळ्याचा उपयोग इकडे करू. आपल्या कुटुंबाला वर आणण्याकरता तो आपला स्वधर्म आहे. त्याकरता जे काही करावं लागेल ते आपण करू. आणि मनुष्य करतो. आपल्याला समोर दिसत असतं आपल्या बरोबरचा मुलगा आहे, आपण मेरिट स्कॉलर आहे, त्या मुलाला ती स्कॉलरशिप पण नाहीये, त्याला मार्कही आपल्यापेक्षा कमी आहे, पण तो मुलगा मात्र मेडिकलला गेला, तो मुलगा इंजिनिअरिंगला गेला, त्या मुलाला खूप चांगलं काही शिक्षण घेता आलं, आपल्याला नाही घेता आलं. दुसऱ्याचा जो धर्म आहे, परधर्मात, दुसऱ्याचा धर्म जो आहे तो धर्म खूप चांगला दिसतोय, तो खूप आकर्षक दिसतोय, परंतु त्याचं अनुष्ठान म्हणजे उत्तम प्रकाराने दिसणाऱ्या त्या धर्माचं स्वरूप, उत्तम प्रकाराने त्याचं अनुष्ठान केलं म्हणजे अनुष्ठान करण्याला किंवा स्वीकारण्याला, अवलंबण्याला तो धर्म अगदी उत्तम आहे. कोणाला नको आहे. नुसती मंत्र्यांची एकदा यादी निघायची वेळ आली की प्रत्येकाला असं वाटतं माझी वर्णी लागली पाहिजे. पण मंत्री झाल्यानंतर मिळणारं जे सुख आहे ते कुणाला नको आहे. पण पक्षाच्या मागे निष्ठेने कार्य करणारा कार्यकर्ता व्हावं असं नाही कोणाला वाटत. ज्याच्या जीवावर हा उभा राहणार आहे पक्ष, ज्याच्या जीवावर हे राजकारण लोकांचं कल्याण करणार आहे, ते मी करावं असं वाटत नाही. त्याचं कारण काय, कुणावरच की इंद्रियांच्या अर्थाकरता, आमच्या सुखाकरता कोणत्याही गोष्टीच्या मागची व्यापकता संपते, निस्वार्थ पण संपतो, फळाची आकांक्षा अधिक उत्कटतेने सुरू होते.
इथे त्यांनी सांगितलं असंच आहे. लोकांचे धर्म पाहत चाललो आपण की माणसाला असं वाटायला लागतं की अरे हे सगळं त्यांचं सुंदर आहे बरं का. परधर्मात स्वनुष्ठिता, जे परधर्म आहेत ते फार चांगले आहेत. तर तुमच्या धर्मात विगुणा, तुम्हाला तुमचा धर्म उन्हा दिसतो, काय मिळणार आहे हे करून आम्हाला? काही मिळणार नाही. माझ्या मैत्रिणीचाच एक मुलगा खूप वर्ष झाली त्या, आणि मी फोन केला, त्याच्या शेजारी फोन करावा लागेल म्हणजे त्याला बोलावून बोलता यायचं. तर मी म्हटलं अरे मला कोणीतरी सांगितलं की तुझ्याकडे फोन आलाय, तर तुझा फोन नंबर आता मला देऊन ठेव म्हणजे शेजाऱ्यांकडे करावा लागेल. तो म्हणाला अगं मावशी माझ्याकडे फोन येणं शक्य नाही आणि त्या फोनची सुविधा माझ्या घरातली तुला वापरता येईल असं मला अजून तर काही वाटत नाही. म्हटलं अरे असं का म्हणतो, केव्हा तरी योग्य वेळ येईल. आता त्यांनी म्हटलंय तसं की फल जेव्हा पक्व होतं तेव्हा कालाच्या दृष्टीने पक्वता आली की त्याचं फल मिळतं. आज त्या मुलाचं सगळं आहे, आज त्या मुलाचं घर आहे, दार आहे, गाडी आहे, आजच्या पद्धतीने जे काही वैभव आहे ते सगळं त्या मुलाकडे आहे. पण माझ्या धर्माचं मी अनुष्ठान करत असताना मला जास्त काही मिळेल असं मला काही वाटत नाही, असं त्याला वाटलं. आणि तेव्हा वाटणं शक्य आहे आणि वाटू शकतं, कारण मनुष्याला असं वाटतं ह्यात काय बदल होणार आहे. भगवंताला माहिती काय बदल आहे. कर्मफलाचा दाता तो आहे. त्यामुळे कर्म जर प्रामाणिकपणाने करत राहिलो तर त्याचं फल त्या कर्माचं फल भगवंत कसा देईल आम्हाला माहिती. आमच्या अनुष्ठानात आम्ही चुकू नये, त्याच्या फल देण्यात तर तो चुकतच नाही, कारण तो एकाला 10 नाही 1000 नाही लाख पटीने देतो. आम्ही एक करतो तो लाख पटीने आम्हाला देतो, आम्हालाच कळत नाही की एवढं आम्ही काय केलं म्हणून तो इतका आम्हाला देतो. म्हणून त्यांनी इथे सांगितलं स्वधर्म विगुण तरी सुद्धा त्याच्या तो उणा आहे, तरी सुद्धा श्रेयान त्याचंच अनुष्ठान करणं एक कल्याण आहे. त्याच अनुष्ठानामध्ये श्रेय आहे. स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावह. आपल्या धर्मामध्ये आपण नष्ट झालो तरी चालेल, पण परधर्म हा भयावह आहे. भयावह हा कारण का, ते माझ्या अनुष्ठानाचे विषय नाही, तो विषय माझं कल्याण करील असं नाही. आज परिस्थिती अशी बदलली आहे की मनुष्याला फक्त पैसे मिळाले आपलं कल्याण होईल. पैसे मिळाले म्हणजे जीवनात सगळं मिळालं असं. बाकीच्या कोणत्याच प्रकाराने यश तो मापत नाही, आणि त्यामुळे एक पैसा व तो कोणत्याही मार्गाने आम्हाला मिळावा ही जी धारणा आहे, इथे त्यांनी सांगितलं असं नाही. ज्या पद्धतीचं जीवन, ज्या पद्धतीचं प्रामाणिकपण, ज्या पद्धतीचं अनुष्ठान आम्ही स्वीकारलंय, ती जी तत्वनिष्ठा आहे ती तत्वनिष्ठा तशीच चालली, त्याचं फल मिळेल. आम्ही तत्वनिष्ठेने चाललो आणि आम्हाला फल मिळालं नाही, अशा प्रकारच्या कथा, कादंबऱ्या, सिरियल्स लिहिणारे लेखक आहेत. आणि त्याच्यामध्ये योग्य वागून सुद्धा त्याचं फल मिळत नाही असा शेवट करणारे ईश्वराच्या राज्यामधला हा नियम नाही. जे आणि जसं कर्म आम्ही करू, ज्या अधिष्ठानावरती आम्ही कर्म करू, ज्या श्रद्धेने आम्ही कर्म करू, ज्या मत्सररहित भावाने आम्ही कर्म करू, त्याचं फल तो आम्हाला देणारच. त्याचं फल विपरीत केव्हा मिळेल, जेव्हा गहू पेरला आहे आणि त्या गव्हाला वरई आली आहे, असं जेव्हा होईल की चांगला गहू पेरावा, अरे आम्ही तर गहू पेरून बसलो आणि इथे तर हे रोप वरईचं आलं, इथे भगरीचं उत्पादन कसं झालं, असं कधीच होत. आंबा लावला तर आंब्याची कोय लावल्यावर आंबाच येणार, चिंच लावली तर चिंचच येणार. हा निसर्गाचा नियम जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत योग्य अनुष्ठानावरती केलेलं योग्य कर्म विपरीत फल देतं असं होतच, होऊच शकत नाही. म्हणून ते आपल्याला ठामपणे सांगतात स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावह. आपल्या धर्मामध्ये आम्हाला धर्माचं आचरण करता करता
संपून जावं लागलं तरी सुद्धा चालेल, पण दुसऱ्याच्या धर्माचं आचरण किंवा दुसऱ्याचा व्यवहार आचरू नये.